जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो. चला उद्याची तयारी करूया. उद्या सोमवार आणि एक मोठा व्ह्यू पण आपण इथे तयार करूया बँक निफ्टी मध्ये, आणि काय बेस्ट अँड डिमांड सप्लाय झोन आपल्याला कुठे मिळतं ज्याने आपल्याला हायली रिवॉर्डेबल ट्रेड मिळणार कॉल पुट मध्ये, ते पण आपण इथे डिस्कस करूया. राईट. आणि सोबतच प्रयत्न करू शोधण्याचं उत्तर की किती मार्केट पडणार आणि कुठनं रिव्हर्स होणार आहे, काय डायरेक्शन असणार मार्केटचं. बट समोर जाण्याआधी मी लास्ट व्हिडिओ बनवून घेऊन आलेलो तुमच्याकरता 3-4 दिवसाआधी. त्यामध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं होतं की मार्केट बेरिश असणार. तुम्ही बघू शकता बेरिश व्ह्यू इंटॅक्ट होता आणि मार्केट, मी सांगितलं होतं की गॅपत पण होणार, तरी पण ते खाली येणार. तर तशा पद्धतीने हे खाली आलेलं आहे आणि हे फ्रायडेला आपल्या या डिमांड झोन मध्ये अडलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे निफ्टीचा चार्ट आहे तुमच्यासमोर, फ्युचरचा चार्ट आहे हा. राईट. सो अराउंड इथे तुम्हाला 150 पॉईंटचा एक क्विक अपमूव मिळालेला आहे या डिमांड झोन मधनं. आता समोर काय, सो थोडा मोठा व्ह्यू बनवण्याचा प्रयत्न करूया. मी डेली चार्टवर चालतो, समजण्याचा प्रयत्न करा. खूप चांगलं लर्निंग होणार तुमच्याकरता. आता इथे बघा, इथे डेली चार्टवरनं मी थोडा डिस्कस करणार आहे. इथे हायर लो रेडी झालेला आहे. ठीक आहे. हा हायर लो कशाचा, डेली टाइम फ्रेम नुसार हा हायर लो आहे. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, पण मार्केट इथनं आता फार वरती निघून गेलेला आहे. सो याला जर तोडला तर मार्केट बेरिश फेज मध्ये जाणार, महिन्याकरता, काही महिन्याकरता, काही वर्षाकरता. हा जर तुटला तर. राईट. आणि वरती 4 घंट्याच्या टाइम फ्रेम मध्ये, 4 आवर्स मध्ये एक डाऊन ट्रेंड क्रिएट झालेला आहे. त्याचा हा इम्पॉर्टंट झोन आहे एक, हा सप्लाय झोन. जर हा झोन जर तोडला वरच्या साईडने 24,927, तर मार्केट एक नवीन लाईफ टाईम हाय करेल जाणार. त्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे या सप्लाय झोन मधनं मार्केट आपण सांगितल्याप्रमाणे खाली आलेला आहे. चांगलाच खाली आलेला आहे. 400 पॉईंटचा एक फॉल आपल्याला या सप्लाय झोन मध्ये मिळालेला आहे. 400 नाही, अराउंड 700 पॉईंटचा फॉल मिळालेला. तर आता काय होऊ शकतं समोर, याचं उत्तर आपण खालच्या टाइम फ्रेम मध्ये शोधण्याचा प्रयत्न करूया. तर चला खालच्या टाइम फ्रेम मध्ये, हे वरच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. जर कुठल्या डायरेक्शननी काय तोडलं तर काय होणार. आता बघा, मार्केट एक ना छोट्या टाइम फ्रेम नुसार जर तुम्ही विचार कराल तर इथे 30 मिनिटाचा एक स्विंग किंवा 15 मिनिटाचा एक स्विंग रेडी झालेला आहे. हा इम्पॉर्टंट आहे. याला तोडलेला नाही. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं, जर मार्केट याला तोडणार तर मार्केट आणखी एक चांगल्या बेरिश मूड मध्ये मार्केट जाणार. आणि ते कुठपर्यंत जाऊ शकतं, तर ते मार्केट तुमचं या खालच्या डिमांड झोन करता अप्रोच करण्याकरता, किंवा मार्केट जिथनं रिव्हर्स झालेलं आहे तिथपर्यंत जाऊ शकतं. कुठपर्यंत जाऊ शकतं, जिथनं मार्केट हे रिव्हर्स केलेलं आहे 21,900 तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. आणि जर 21,900, हे लक्षात घ्या, 21,900 तोडला तर मार्केट नवीन लाईफ टाईम लो नाही पण नवीन लो बनवण्याकरता रेडी होणार, बेरिश फेज मध्ये जाण्याकरता रेडी होणार. सो आता काय लक्षात ठेवायचं, की हा जर झोन तोडला वरच्या डायरेक्शनने 24,927, तर मार्केट लाईफ टाईम हाय मध्ये जाणार. राईट. आता या स्विंगवर आल्यामुळे, या छोट्या स्विंगवर आल्यामुळे मार्केट मंडेला गॅप अप ओपन देऊ शकतं. बट आपल्याला आता सगळं हे वरच्या डायरेक्शनच घेऊन काम करायचं. सध्या तरी वरच्या डायरेक्शननी ओपन झाल्यावर वरच्या डायरेक्शननीच काम करायचं, जोपर्यंत हा स्विंग तुटत नाही. मी इथे लाईन मार्क केलेली आहे, तुम्ही नोट करा. 23,955. तसा मी सोमवारी व्हिडिओ घेऊन येणार, त्यामध्ये सांगणार काय झालेलं आहे काय नाही आहे. ठीक आहे. सो सप्लाय झोन मी मार्क केलाय, त्याला नोट करा. आणि जर याला तोडला तर खालच्या डायरेक्शननी काम स्टार्ट करायचं. तो सप्लाय झोन नोट करा. राईट. होऊ शकतं की मार्केट वरती ओपन होऊन पण खाली येण्याचे चान्सेस जास्त बनलेले आहे. कारण की काय झालेलं आहे, मोठ्या टाइम फ्रेम नुसार, राईट, हा एक स्विंग रेडी झालेला आहे. आणि चार्टवर एक चांगला पुलबॅक आपण एक्सपेक्ट करू शकतो. अशा पद्धतीने मार्केटला वरती जायचं असेल तर मार्केटला एक डाऊन मूव देऊन अशा पद्धतीने वरती जावं लागणार. तो या डिमांड झोन मध्ये येऊ शकतो, या डिमांड झोन मध्ये येऊ शकतो, या डिमांड झोन मध्ये येऊ शकतो आणि वरती जाऊ शकतो. किंवा इथनं छोटे छोटे रिवॉर्ड देऊन तो याला तोडून खालच्या डायरेक्शननी पण मार्केट जाऊ शकतं. राईट. सो तुम्ही झोन्सला लक्षात घ्या. सप्लाय झोन नोट करा. सगळीकडे कन्फर्मेशन घ्यायचं. 24,257 स्टॉप लॉस, 24,335 पहिला सप्लाय झोन. एक छोटासा सप्लाय झोन मार्क केलेला आहे 24,682, 24,724 स्टॉप लॉस. आणि हा मोठा झोन, हा याला हे हर्डल असणार. राईट. याला जर तोडलं तर वरती जाणार मार्केट. 24,658 हा झोन मी आधीच डिस्कस केलेला आहे, मी डिलीट नाही करणार. 24,658, 24,927. राईट. कन्फर्मेशन घ्यायचं प्रत्येक झोन मध्ये, की या झोन मध्ये गेल्यावर अगर सप्लाय झोन आहे तर खालच्या डायरेक्शननी मार्केट पडायला रेडी आहे की नाही, डायरेक्ट एंट्री घ्यायची नाही. राईट.
देन नंतर डिमांड झोन नोट करा 23,876, 23,770 स्टॉप लॉस. इथे आल्यावर कन्फर्मेशन घ्यायचं 1 मिनिट मध्ये जाऊन की मार्केट वरती निघायला तयार आहे की नाही. हे कन्फर्मेशन काय तर तुम्ही कुठलं पण घेऊ शकता, तुम्हाला ज्या पद्धतीने माहित आहे. फक्त बघायचं की डिमांड झोन काम करणार आहे का, सप्लाय झोन काम करणार आहे का. जर माझे कन्फर्मेशन बघायचे असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल, ते दोन्ही पण दोन कन्फर्मेशनची व्हिडिओ आहे, ते बघून घ्या. नंतर खाली डिमांड झोन 23,458, 23,252, 23,252. मी असं काय म्हणत आहे की ह्या तोडलं ते तोडलं, कारण की बँक निफ्टीवर बेरिश थोडासा व्ह्यू रेडी झालेला आहे, मी समोर डिस्कस करतोच. समोर डिमांड झोन 22,965, स्टॉप लॉस 22,872 आणि नंतर डिमांड झोन 22,512 आणि 22,447. सो इतके डिमांड झोन लक्षात ठेवा. नंतर काही जे अपडेट्स असणार ते डेली व्हिडिओ आपला असतो, त्यावर आपण डिस्कस करणार, राईट. बँक निफ्टीकडे वळूया. बँक निफ्टीवर जाण्या अगोदर तुम्ही जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार, राईट. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल, त्याने तुम्ही जॉईन करून घ्या. बघा बँक निफ्टीमध्ये काय आहे, मी डायरेक्टली छोट्या टाइम फ्रेमवर डिस्कस करतो, कारण की इथे स्टोरी क्लिअर आहे. लाईफ टाइम हायवर होता इथे. तुम्ही बघा इथे हा एक स्विंग रेडी झालेला, राईट. 15 मिनिट नुसार तुम्ही या स्विंगला घेऊ शकता. हा स्विंग तोडलेला आहे मित्रांनो, जो की निफ्टीमध्ये सेफ आहे, राईट. आणि हे खाली आलेला आहे. सो हा काय करू शकतो, वरती जाऊन आणखी खाली येण्याचे चान्सेस आहे, कारण की बँक निफ्टी चांगला वरती अपमूव्ह झाले, मुवमेंट दिलेला होता, राईट. आता चला, आता बघा इथे बँक निफ्टीमध्ये ना काय होऊ शकतं, हा इथे गेल्यावर इथनं हा याला तोडला, म्हणजे आपल्याला हा वरती जाताना मिळालेला आहे, म्हणजे अपट्रेंड मध्ये दिसत आहे. तो इथे हा स्विंग रेडी झालाय, तर ह्या स्विंगला घेण्याकरता तो पुन्हा बँक निफ्टी असा करत खाली येऊ शकतो, असे चान्सेस आहे. तो बँक निफ्टीवरती एक चांगला बेरिश व्ह्यू रेडी झालेला आहे, हे लक्षात ठेवा. चला आता समोर डिस्कस करूया. नोट करून घ्या झोन सगळे जे मी मार्क केलेले आहे इथे. सप्लाय झोन कन्फर्मेशन घ्यायचं 53. तुम्ही बघा व्ह्यू नुसार, मी व्ह्यू दिलेला बेरिश तुम्हाला, तुम्ही बघू शकता बँक निफ्टी बेरिश व्ह्यू नुसार किती चांगला खाली आलेला. 53,931 स्टॉप लॉस 54,024, त्यावरती 54,154 स्टॉप लॉस 54,406. सगळीकडे कन्फर्मेशन घ्यायचं. 54,760 आणि स्टॉप लॉस 55,038 आणि वरती 55,989 आणि 56,216 हा स्टॉप लॉस. जर तुम्ही व्हॅल्यूज नोट नसेल केल्या तर व्हिडिओला बॅक करून व्हॅल्यूज नोट करायच्या. बघा हा इथे डिमांड झोन दिलेला तुम्ही बघू शकता, तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्हिडिओ जर बघितले असेल तर एक चांगला अपमूव इथे आपल्याला 300 पॉईंटचा मिळालेला आहे, ठीक आहे. चला आता समोर जाऊया. मार्केट गॅप डाऊन ओपन झालेलं फ्रायडेला. डिमांड झोन नोट करा, ह्या डिमांड झोन मी डिलीट करणार. 53,470, 53,900, 53,297 स्टॉप लॉस, त्याखाली 53,156 स्टॉप लॉस, 52,999 त्याखाली, 52,851 स्टॉप लॉस, 52,884 त्याखाली, 51,221 स्टॉप लॉस, 51,059 त्याखाली, 50,528 आणि 50,339 हे सगळे झोन आहे. हा इथं पण येऊन मार्केटला जर अपमूव्ह द्यायचं असेल तर बँक निफ्टी इथे पण येऊन वरती जाण्याचे चान्सेस आहे. सो केअरफुली, थोडासा व्ह्यू हा बेरिशच आहे, पण काय तोडल्यावर काय होणार हे लक्षात ठेवा. इथे हा स्विंग तोडलेला आहे, राईट. तो इथे बँक निफ्टीमध्ये आपल्याला क्लॅरिटी मिळालेली आहे, पण निफ्टीमध्ये आतापर्यंत तो स्विंग तोडलेला नाही. तुम्हाला जर लक्षात असेल मी काय बोललो, राईट. सो उद्या बघूया काय होतं काय नाही आणि समोरचं डिस्कस करूया. आता डेली व्हिडिओज येणार, राईट. माझी बॅच नवीन सुरू होत असल्यामुळे मी रेडी करू नाही शकलो व्हिडिओ लास्ट 3-4 दिवस, पण उद्यापासून तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ येणार. लाईक करायचं विसरू नका, मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करायचं विसरू नका. तो भेटूया उद्या आणि डिस्कस करूया आणखी समोर काय होणार काय नाही, राईट. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.